खाली हाव द्यात दाजी दाजीला सवय आहे. काय आहे तो कुठं तू ट्रकवर वर येऊन रशी सोडू लागशील. खरंच कामाची राव माझी बायको. नाद करायचं नाही वैष्णवीचा. काय जिथं कमी तिथं वैष्णवी उभा असते. हा का म्हणतात ना जिथं नवरा कमी पडून तिथं बायकून उभं राहायचं असतं, तसं जिथं भावाला गरज पडली तिथं बहिणीने पण उभं राहायचं असतं. कळलं का? ह्या गाडीची पण तू सोडलीस का? नाही त्या आघाडीची आधी सोडली होती. मला वाटलं ती पण ती सोडलीस. घेऊ करा. एवढं दाव सोडले तू? होय हा एवढं दाव सोडले? हा त्यांनी बरोबर सांगितलं मी खालून सोडलं. चला उरका बरं पटकन अंधार पडायला लागलाय. सोपं नाही ड्रायव्हरचा धंदा करायचा. हा लय सगळेजण म्हणतात ना ड्रायव्हरची जिंदगी लय सोपी. मला अनुभव आहे, कारण का खानदानीचा आहे. बाबा बी ड्रायव्हर होता, भाऊ बी ड्रायव्हर आहेत आणि त्याच्या पुढे नवरा बी ड्रायव्हर आहे. फक्त तूच बाकी ड्रायव्हर व्हायची. मग जायचं उन्हाळ्यात गाडीवर. हा उन्हाळ्यात गाडीवर जायचं ना. तुला मला सोडून मी येणार आहे तुम्हाला उन्हाळ्यात. बघा केलं म्हणजे ही बी ड्रायव्हर करता काय मग? वैष्णवी ड्रायव्हर करता तुम्ही? म्हणून तर प्रॅक्टिस चालू आहे. उगाच नाही. ड्रायव्हर व्हायला आधी किन्नर व्हावं लागतं. हा ड्रायव्हर फुकट होत नसतं. अगोदर हिला किन्नर म्हणून ठेवावं लागेल तुम्हाला. डायरेक्ट कसं होईल ड्रायव्हर? हा महिनाभर नाही, चांगलं 1 वर्षभर ठेवा तिला अशा ताडपत्र्या वाढायला, म्हणजे ड्रायव्हर होईल ही. नाही मला वाटतं तिथं म्हणून गप्पा मारण्यापेक्षा थोडी मदत केली तर कर काम कर आधी, पुन्हा गप्पा मारू आपण. वड हा अंग तसं वड जोरात. नेमकं तुमचं हे बैल भरायची होय. मला वाटलं ताडपत्री अजून एक झाकायची काय वरी त्याच्यावर. हा काय कसं नाही बाबा. तसे हुशारात तुम्ही बहीण भाऊ. काय तसे बहीण भाऊ तुम्ही हुशारात लई. हुशार आहेत म्हणूनच आम्ही कष्ट करून एवढं साम्राज्य उभा केले माझ्या भावाने. मी नाही बरं का. माझं काय साम्राज्य उभा करायला टायमाला लग्न करून तुमच्या हवाली करून दिलंय. हिवडे होते का नाही माझे भाऊ, तेव्हापासून कष्ट करतात. ज्या टायमिंगला तुम्ही खेळून खात होतात ना त्या टायमिंगला माझे भाऊ कष्ट करतात. कळालं का?